जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। खासियत तुम्ही इथे बघू शकणार आहात, डायरेक्ट पेरोल जॉब असणार आहे। त्यातले त्यात तुम्ही इथे बघू शकताय परमनंट अपॉर्च्युनिटी आहे। आठवड्यातनं 5 दिवस काम असणार आहे, 2 दिवस सुट्टी असणार आहे, म्हणजे शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असणार आहे। प्लस तुम्हाला कॅब फॅसिलिटी म्हणजे कंपनीत यायला जायला कॅब फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे। जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। 400 प्लस वेगवेगळ्या जागा आहे आणि अगदी सोपं काम आहे। कस्टमर केअरचं काम असणार आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की 12वी पास तुम्ही आहात, 10वी पास तुम्ही आहात, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, प्रायव्हेट जॉब पाहिजे आहे, वेगवेगळ्या नवीन योजना झाला, बिझनेस सुरू करायचे, असे अनेक सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, विप्रो कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, भारतातली टॉप कंपनी आहे आणि यांच्यातर्फे हायरिंग चालू आहे। पुण्यामध्ये तर भरपूर ठिकाणी हायरिंग असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, HR अनया आहे, यांच्या थ्रू ही हायरिंग चालू आहे फॉर इंटरनॅशनल BPO प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय काम करायचं तुम्ही बघू शकताय। कस्टमर कॉल हँडलिंग, जसं की बघा फ्लिपकार्ट झालं, Amazon झालं, यामधून आपण काही प्रोडक्ट मागवलं तर त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करतो, किंवा एअरटेल झालं, आपण जर बॅलन्स मारला आहे, आपले रिचार्ज झालं नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम आला आहे तर आपण त्यांच्या कस्टमर केअरला कॉल लावतो। तर तशाच प्रकारे तुम्हाला ज्या प्रोसेसवर काम करायचं आहे ते कस्टमर केअर सारखंच इथे काम असणार आहे। थोडक्यात जे पण कस्टमर आहे कॉल करतील त्याला हँडल करायचं, त्यानंतर जे पण तुमची टीम आहे त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून जे पण चांगलं आउटपुट आहे ते काढायचं, आणि टेक इनबाउंड कॉल्स, तुम्हाला स्वतःहून कोणाला कॉल करायचा नाही। या प्रोसेससाठी कस्टमरचे तुम्हाला जे कॉल येणार आहे ते तुम्हाला हँडल करायचे। आणि खासियत तुम्ही इथे बघू शकताय, तुम्ही +10+2 आहेत, म्हणजे फक्त तुमचं 12वी झालंय, डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, सगळेच्या सगळे इथे अप्लाय करू शकताय। आणि ते कम्फर्टेबल विथ नाईट शिफ्ट, तुम्हाला नाईट शिफ्ट मध्ये कम्फर्टेबल तुम्ही पाहिजे, ओके। आणि याचा अजून एक फायदा असा होतो की जर का तुम्ही नाईट शिफ्ट मध्ये काम करताय तर तुम्हाला इथे नाईट अलाउन्स सुद्धा मिळतो, जेणेकरून तुमची जी सॅलरी आहे ती वाढते, ओके। इनबाउंड कॉल तुम्हाला आले पाहिजे उचलतात, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे। जसं मी तुम्हाला सांगितलं, 1 वे कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे, म्हणजे एकतर घरून कंपनीमध्ये यायला किंवा कंपनीमधून घरी जायला तुम्हाला कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे। 5 दिवस काम आहे, 2 दिवस सुट्टी आहे, परमनंट अपॉर्च्युनिटी आहे। म्हणजे विचार करा, आपण जर विप्रोमध्ये लागायचं झालं तर मग त्यांची एक्झाम द्या, इंटरव्ह्यू द्या, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण इथे डायरेक्ट तुमचा पेरोल जॉब असणार आहे। फक्त तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यायचा आणि तुम्ही इथे लागणार आहे। अप्लाय कसं करायचं तर बघा, जे HR अनया आहे यांचा इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, यावर डायरेक्ट तुम्हाला तुमचा CV म्हणजे रेझ्युमे पाठवायचा आहे, ज्यामध्ये बघा टेलिकॉलिंग झालं, कम्युनिकेशन स्किल झालं, यांसारखे स्किल मेन्शन केलेले पाहिजे, तर तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकाल, ओके। त्यामुळे चांगलं अपडेट आहे, इथे पण अप्लाय करा। त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पण इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी आहे, पुणेमध्ये हा जॉब असणार आहे। कॅन्डिडेट शुड हॅव एक्सलंट कम्युनिकेशन, कारण की बघा कस्टमर केअर व्हॉइस प्रोसेस म्हटलं तर बोलणं चांगलं पाहिजे, बोलण्याचं कौशल्य तुमच्याकडे पाहिजे, आणि त्यासाठी कम्युनिकेशन स्किल इथे मागितले। कम्युनिकेशन स्किलवर 2 वर्षापासून मी तुम्हाला 3 ते 4 कोर्सेस देऊन झालेले आहे, आणि जर ते तुम्ही केलेले आहे तर इथे बिंदास अप्लाय करा, कारण की त्या कोर्सेसमध्ये जे की फ्रीमध्ये दिले होते आणि त्यामध्ये सगळे टॉपिक कव्हर आहे, की कशा प्रकारे फोनवर बोलायचं, कशा प्रकारे कम्युनिकेशन वाढवायचं, कशा प्रकारे प्रभावी बोलायचं, हे सगळं त्या कोर्सेसमध्ये शिकवलेलं आहे। तुम्ही जर अजून ते कोर्सेस केले नसेल तर कमेंट करा, मी टेलिग्राम चॅनलवर किंवा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर तुम्हाला सेंड करून देईल, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। कुठे हे काम आहे तर हिंजेवाडी फेज 2 मध्ये हे यांचं ऑफिस आहे, तिथे तुमचं काम असणार आहे। आणि तिथून 30 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही कुठे नाही राहत असाल तर तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे, इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट। नाईट शिफ्टमध्ये तुम्हाला काम राहणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाहिजे। अप्लाय कसं करायचं तर कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ब्लॉग मिळून जाईल, त्यामध्ये सगळी माहिती वाचायला मिळेल, आणि तुम्हाला HRचे नंबर्स मिळतील। इथे बघा हा व्हॉट्सअप नंबर आहे HRचा, यावर तुम्हाला तुमचा बायोडाटा म्हणजे रेझ्युमे पाठवायचा आहे। मित्रांनो, इंटरनॅशनल प्रोसेस असं लिहिलं असेल तर तिथे इंग्लिश चांगलं लागतं, एवढं लक्षात घ्या, नाही तर तुम्हाला स्वतःला इंग्लिश बोलता येत नाही आणि समोरच्याने जर तुमची इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली तर तुम्ही त्याला काय उत्तर देणार। त्यामुळे इंग्लिश चांगलं ठेवा यासाठी, कारण की ही इंटरनॅशनल प्रोसेस आहे, ओके।
हा पण परमनंट जॉब आहे, तुम्ही ते बघू शकताय फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. ही झाली दुसरी वॅकन्सी. इथे ग्रॅज्युएशनची रिक्वायर्ड नाही आहे, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, सगळे अप्लाय करू शकताय. पुढची जी वॅकन्सी आहे ती पण बघू शकताय, विप्रो इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेससाठी आहे. HR शोभना ज्या आहे त्या हायरिंग करताय. इथे 80 जागा आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा दिले लँग्वेज इंग्लिश मॅन्डेटरी, कारण की कुठले आहे इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस आहे, त्यामुळे इथे इंग्लिश मागितलेली आहे. इथे इंग्लिश सांगितलं नाही आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही बोलू शकताय, हिंदीत तुम्ही बोलू शकताय, सोबत इंग्लिश असेल तर तुम्हाला ॲडव्हान्टेज विचारतात, कारण की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा ते विचारतात इंग्लिश कशी तुम्हाला येते, आणि जर चांगली येत असेल तर त्यांचं सिलेक्शन होतं. ज्यांना ॲव्हरेज येत असते तर ऑलरेडी भरपूर जण अप्लाय करतात, मग ज्यांनी जास्तीत जण केलं आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, त्यांचं सिलेक्शन होतं. त्यामुळे मी तुम्हाला गायडन्स देतोय की स्वतःवर काम करा, स्वतः इम्प्रूव्ह व्हा. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही, हा पण डायरेक्ट पेरोल जॉब आहे. कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते आहे, PF मिळणार आहे, मेडिकल मिळणार आहे, इन्शुरन्स मिळणार आहे, त्यानंतर सीड ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यानंतर ऑन द जॉब ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे, MNC पीक आणि एक्सपोजर आहे. म्हणजे काय आहे, तुम्हाला हे काम कसं करायचं, काय करायचं याची ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे, आणि 12वी पासवर असणार आहे. इथे पण तुम्हाला तुमचा CV म्हणजे बायोडाटा पाठवायचा आहे, कॉल करायचा नाही आहे. तुम्हाला तुमचा CV डायरेक्ट पाठवून द्यायचा आहे. HR बघतो, त्यांना जे वाटतं त्यांना शॉर्टलिस्टेड करतो, शॉर्टलिस्टेडांना कॉल येतो, इंटरव्ह्यू होतो, आणि तुम्ही विप्रो सोबत इथे काम करू शकता, जो की डायरेक्ट पेरोल परमनंट जॉब असणार आहे. त्यानंतर पुढची वॅकन्सी पण पुण्यामध्येच आहे, तुम्ही ते बघू शकता. यासाठी 15 जागा, अशा टोटल 400+ जागा आहे. याची माहिती तुम्हाला देतो. इथे 2 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे. प्रोसेसर आहे, जिथे 0 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स चालणार आहे, आणि ग्रुप लीडरसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 6 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे. इथे जो ग्रुप लीडर असतो त्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सॅलरी असते, आणि प्रोसेसरसाठी तुम्ही अप्लाय करताय किंवा या बाकीच्या प्रोसेससाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे तुम्हाला जवळपास 25 ते 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत सॅलरी जाते. डिपेंड तुमचं क्वालिफिकेशन काय, एक्सपिरियन्स कसा आहे, किंवा फ्रेशर्स असाल तर तुम्ही 30 हजार रुपयांपर्यंत इझिली कमवू शकताय. ओके, बाकी ती सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. हे वर्क फ्रॉम ऑफिस आहे, नाईट शिफ्ट असणार आहे, लोकेशन पुणेमध्ये आहे, कॅब फॅसिलिटी आहे, 2 दिवस सुट्टी असणार आहे, रोटेशनल ऑफ असणार आहे. त्यानंतर नोटीस पिरियड इमिडिएट जॉईनर टू 15 दिवस, 15 दिवसात तुम्हाला जॉईन करावं लागेल सिलेक्शन झाल्यानंतर. त्याच्यानंतर वॅक्सिनेशन वगैरे झालं, भरपूर सारे बेनिफिट इथे असणार आहे. त्यामुळे इथे बघा कॉन्टॅक्ट दिलेला आहे, कृष्णा HR आहे. इथे डायरेक्ट तुम्हाला CV पाठवायचा आहे. हे बँकिंग रिलेटेड काम आहे, त्यामुळे ज्यांचं बँकिंग रिलेटेड शिक्षण झालंय त्यांना या पोस्टसाठी अप्लाय केलं पाहिजे. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती कस्टमर सपोर्ट असोसिएटसाठी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. 20 जागा आहे, हिंजेवाडी पुणेमध्ये आहे, फ्रेशरसाठी आहे, एक्सपिरियन्ससाठी आहे. 3 लाख रुपयांपर्यंत पॅकेज जात आहे. इनबॉर्न ऑनबॉर्न 2 प्रकारचे इथे कॉल्स तुम्हाला अटेंड करावं लागेल. MS ऑफिसचं नॉलेज पाहिजे, कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. त्यानंतर शुड हॅव गुड कस्टमर सर्व्हिस स्किल्स तुमच्याकडे पाहिजे. बाकी सगळी माहिती सेम आहे. इथे बघू शकता तुम्ही, ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नाही आहे, FY SY TY ला आहात, 12वी ला आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती पण कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह साठी आहे. इथे 32,000 रुपये इन हँड सॅलरी तुम्हाला मिळणार आहे. BPO रिलेटेड काम असणार आहे, आणि सगळी माहिती इथे सेमच आहे. इथे बघा 9 तास काम आहे, त्या 9 तासाची ड्युटी आहे, त्यामध्ये 8 तास काम, 1 तासाचा तुमचा लंच ब्रेक असणार आहे, 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे. तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. ओके, फ्रेशर्स कॅन अप्लाय, ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. त्याच्यानंतर गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, आणि इमिडिएट जॉईनर पाहिजे, कारण की अर्जंट भरती आहे. आता इथे अप्लाय कसं करायचं, तर इथे HRचा नंबर दिलेला नाही आहे, पण इथे बघा ही लिंक दिलेली आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे डायरेक्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक करून जो फॉर्म येईल तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे, आणि तुम्ही अप्लाय करणार आहात. तर विप्रो चांगली कंपनी आहे, अर्जंट हायरिंग चालू आहे, पुण्यासाठी हायरिंग चालू आहे. त्यामुळे ज्यांना पुण्यामध्ये जॉब पाहिजे आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जॉब बघताय त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, आणि भरपूर सारे बेनिफिट आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा, आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.